काही नाहीसाठी काही नाही. विजयनगरात कित्येक लोकांना रामनबद्दल असूया वाटत असे, कारण तो राजाचा खूपच लाडका होता. अशाच लोकांमध्ये फळवाला रामूही होता. एके दिवशी रामन त्याच्या दुकानात गेला होता. अरे रामन, ये ये. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू कसा आहेस? तुझा व्यापार कसा चाललाय? मस्त चाललाय अगदी. तू काही फळे घेणार का? खरं म्हणजे सोमूला रामनला फसवायचे होते. हो, फळे तर ताजी दिसतायत आणि ही केळी तर छानच दिसतायत. मला केळी दे. हो हो, घे ना. छान पिकलेली आहेत. धन्यवाद सोमू. पण यांची किंमत काय आहे? किंमत? या केळ्यांसाठी? काही नाही. रामन, तुला जेवढी पाहिजेत ना तेवढी घे. रामन खूप खुश झाला आणि त्याने काही केळी खाल्ली. वा वा, केळी तर फारच छान आहेत. धन्यवाद सोमू. मी निघतो आता. अरे अरे रामन, जरा थांब. तू मला या केळ्यांचे पैसे तर दिलेच नाहीस. पण तू म्हणालास की किंमत काही नाहीये. अगदी बरोबर. मग मला काही नाही दे. रामनला कळले की सोमू त्याला फसवायला बघत होता. त्याने काही वेळ विचार केला आणि आपली पिशवी रिकामी केली. सोमू, या पिशवीत काय बरं? यात यात तर काही नाही. ठीक आहे, मग ते तू घे. हेच तू मागितलं होतंस ना, मग घे ते आता. आपल्या मूर्खपणावर लज्जित होण्याशिवाय सोमू आणखी काही करू शकत नव्हता.